आज आपण UDIS प्लसमध्ये टीचर मॉड्यूल कसे सर्टिफाय करावे यासंबंधी माहिती पाहणार आहोत. प्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रोम किंवा फायरफॉक्स यापैकी जे ब्राउझर असेल ते ओपन करावे. मी क्रोम ब्राउझर ओपन करतोय. त्यामध्ये UDIS प्लस असं टाईप करून सर्च करावे. त्यानंतर येणारी पहिलीच विंडो, त्यामध्ये UDIS प्लस याला टच करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. त्यामधील UDIS प्लस स्कूल डाटा कॅप्चर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी, टीचर मॉड्यूल, रिपोर्ट मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल असे 4 मॉड्यूल असतील. त्यामधील टीचर मॉड्यूल या टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS कोड, त्यानंतर त्याचा पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक करूया. आपल्यासमोर असे पेज ओपन होईल. त्यामधील पहिलीच टॅब क्लिक हिअर टीचिंग, नॉन टीचिंग, VTP, NSQF, टीचर, DCF टू फिल डाटा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक करू. आपल्यासमोर आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते किती शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी किती आहेत याची माहिती असणारा हा टॅब ओपन होईल. त्या पेजवरती नॉट सर्टिफाईड स्टेटस आपलं येईल. त्याच्यासमोर क्लिक हिअर टू सर्टिफाय या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये रिमार्क लिहायचा आहे. मी रिमार्क आधीच लिहिलेला आहे. त्यामध्ये सदर पोर्टलवर भरलेली माहिती ही पूर्णपणे बरोबर असून मी त्याची खात्री केलेली आहे अशा पद्धतीनं रिमार्क लिहिलेला आहे. त्यानंतर खाली येणाऱ्या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्टिफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर मेसेज येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ द सर्टिफिकेशन. कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. कन्फर्म या बटनावरती क्लिक केलं की स्कूल सर्टिफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि आपलं पूर्वीचं जे स्टेटस होतं ते आता सर्टिफाईड झालेलं दिसेल. अशा पद्धतीनं आपण UDIS प्लसमध्ये टीचर मॉड्यूल सर्टिफाय करू शकतो. धन्यवाद.